हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग, शिव सकाळ, शुभ सकाळ सर्वांना आणि जय श्रीराम। सो काय म्हणतात सगळे, कसे सगळे बरेच आहात? आशालच बरे। सो आता मी जस्ट ब्लॉग अपलोड केलेला आहे आपला। आता तो खूप दिवस चाललेला आहे ब्लॉग, कारण की तुम्हाला रिझन सांगितलंच मी त्या ब्लॉगमध्ये, सगळं रिझन सांगितलेलंच आहे। सो चाललेलो आहे आता मी जरा संगमनेरला निघतोय, जरा बाईकचं काम आहे माझं अँड थोडंफार आहे बँक वगैरे मध्ये जरा काम आहे थोडंसं। सो निघतोय मी आता तिकडे जायला संगमनेरला अँड आता कळेलच हळूहळू, आता फिक्स तर काही नाही सगळे कामं। जरा मला एक गोप्रो वगैरे पण बघायचं मोटो ब्लॉगिंगसाठी। आय होप आज आपला हा बाईकवरचा ना विदाउट गोप्रो फर्स्ट राईड असू शकते, होप सो, कन्फर्म नाही सांगू शकत ना। तर निघतोय आता, चला कंटिन्यू करा। आता जरा बाईक वगैरे आपण जरा चांगली पुसून घेऊ, वॉश काही केली नाही। आता शोरूमला जातोय, सो शोरूमला करेल वॉश। हे आपले आपातचे लय गंदी यार, तिचा ना इश्यू आहे ना, ते बघा तो स्टँड आहे ना तिचा, हे बघा साईड स्टँड आहे ना, ही अशी खूप एका साईडने डाऊन होते नाही का, ते एक बघायचं आहे। तिचं व्हीलचं पण आहे, बरं तिचे टायर्स पण बघायचे आहेत आपल्याला आता जाऊन। बघूयात सगळं आपण। टायरचा सीन असा आहे ना तिच्या, आपण जो बॅकचा टायर आहे 140 साईजचा आहे तो, अँड आपलं रेडियल टायर टाकतोय आपण बॅकला अँड फ्रंटला पण आपण एक सेक्शन अप करतोय त्याचे, फ्रंट अँड बॅक दोन्ही पण। सो बघूयात कसं काय होतंय, चला आता जरा आवरतो, भेटूयात पुढे। आता गाडी कोल्ड स्टार्टला लावलेली आहे अँड कोल्ड स्टार्ट झाली का आता निघूयात। आता आज खूप दिवसानंतर ट्रायपॉडचा यूज केलेला आहे मी, ट्रायपॉड। सो आपल्याला नाश्ते नगरला जायचं होतं ते, सो माझं कॅन्सल झालेलं आहे बिकॉज सम रिझन्स। आई पण नाही, आई ते गेलेले जरा बाहेर मामान ते, अँड आपली आपाचे कोल्ड स्टार्ट होते यार। कोल्ड स्टार्ट झाली का मग निघूयात आता आपण। मी तोपर्यंत जरा लॉक वगैरे लावून घेतो, ते पण चाललेत। सो स्टेटून बघत राहा तुम्ही, आता निघतोय अँड बाईकवर जायचं आहे त्यामुळे, अँड आपलं हे नाही आज काय म्हणतात हेल्मेट वगैरे ना नाही झालं ते मी जरा। चला बाईक खाली काढतो आधी। जाता जाता आता बाईक वॉश करून जाऊ। हे आपली नाही आहे, मित्राचीच आहे यशची, आपली जस्ट वॉश करून झालेली, आता लुबिंग करायची आहे अँड निघायचं आहे। सो झालेली आता वॉश वगैरे, लुबिंग करतो आणि निघतो संगमनेरला। हे चालू आहे बघा वॉश। चला मॉर्निंग मस्त आहे यायला, ऊन पडलेलं आहे खूप। चला आता पुढे यायला भेटतो करून ठेवीन, घरी गेल्यावर झूम करायचं। पेन घे इकडे इकडे कुठे झूम हा कडणे चांगला दिसत आहे, निघले एकदा झूम करेल फोटो आला टाक दोन टाकायचे सेट खर्च लावत ना तू एक सांगतो तू तोटे त्या। हा काय म्हणणं आहे अनुराग? अरे म्हण बाळ, बाळ म्हण काहीतरी।
सो आलेलो आहे मी KTM ला जाऊन आणि दाखवतो बघा 380-70 ही प्राईज आहे आपली 390ची बघितली होती आणि 200चं दाखवतो हे बघा 200ची 285 प्राईज आहे 250cc आहे KTM ड्यूक अनुराग म्हणतो त्यांनी सोडून दिलं मामा मी टायर बदलायला आलतो आणि एक साईज अप करायची होती पुढची बट नाही बसत मी आता विचारून आलेलो जिथं चेंज करता टायरवाले त्यांना सो आता इथं आपण घेतोय अपोलोचा 9090 R17 प्रोफाईल म्हणजे जी ओल्ड प्रोफाईल आपली तीच घ्यायची आपल्याला बघता कोणतं दाखवत शरिंग आहे त्याचं 4123 ना ओके सो आपला 9090 R17चा आपण फायनल केलेला आहे टायर आता यांच्या दुसऱ्या शॉपवर जाऊन तो आपण टाकून स्वतःला तिकडे गेला भेटतो बिल करतो आणि मग भेटतो हा आपला 1650ला पडलेला आहे गेलो इकडे त्यांच्या मेन शॉपवर तिथे आपल्याला टायर टाकायचा आहे तर तिथे ठेवलेलं आहे तर टायर खोलून पॅक करतो सो आपल्याला आता 1650 रुपयाला पडलेला आहे आपल्याला तो टायर 1650ला आणि आता बघू याचं कसं काय होतं हे असे आहे आता हे बघा आवाला काय सो आता बघूया त्या मशीनवर फिट होणार आता टायर तर इथे जाऊन टायर जुना टायर निघेल आपला आणि न्यूवाला बसेल तिथे मशीनवर फिटिंग होईल खूप राहिलं आता मशीनवर नाही होत बघू काय होतं आता आपला दुसरा टाकला न्यू टायर झालेला आहे डन आपला लावून तर फिट करायचा बाकी तर नेक्स्ट टाइम आता मागचा पण चेंज करू अपोलो S1 टाकायचा आता झालाच आपला मी निघालेलो इथं टायर चेंज करून हेअर इज आवर न्यू टायर आता मी जातो जरा घाई आहे अकोल्याला जायचं आहे चला निघूया हे बघा आता चेकिंग करतोय मी आता आपण 70च्या पुढे गेलोय वाव संगमनेरवरनं अँड सीन असं आहे ना तर आपलं पाईपचं जरा सीन आहे उंदीर आणि ते येतात खूप पाईपमधनं आपल्या किचनच्या आल्यावर दाखवतो मी आता थोडं पाईपचं मटेरियल घ्यायला चाललो आहे स्कूटीवर चाललेलो आहे सो बघा तर आपले आता आलो पुढं बोलतो थांबा आल्यावर बोलतो मी सीन असा आहे सीन आता पुढे गेलो सांग तर सीन असा आहे ना मी आता जस्ट आलतो संगमनेरवरून आता टायर ते करून आलेलो आपल्या बॉक्सला सगळं झालं आपला प्लंबर आलाय जस्ट आपल्या पाईपचे ते पाईपचं थोडं मटेरियल घ्यायला चाललेलो आहे संकेत आला चला आता पटापट जातो आता घरी आल्यावर भेटतो इथलं काम चालू आहे आपलं
हे आपण आता रिटर्न करतोय कारण की चांगलं भेटलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपलं चांगलेलं आहे असं आहे. 200 रुपये. सो गाईज मी आता सगळे कामं विमं उरकून इथं जयकडं आलतो, तर त्याच्याकडे पण एक काम होतं माझं छोटंसं. काम झालेलं आहे, बसलेलो आहे. तुम्ही म्हणत असता ना 2-4 दिवस झाले का राहतो तिथं पडेल, पण काय आता कामं पण असतात. हे बघा, हे आपलं सिम्बाची चावी आहे. सिम्बा बाहेर उभा आहे. सिम्बा म्हणून दुसरा सण असतो. हे बघा आपलं सिम्बा. काम चालू आहे दादांचं इथं. हे बघा एक साईड. सो आता जरा चहा प्यायचा आमचा टाईम झाला, रिलॅक्सेशन जातो आता. अँड काय झालं ते मी घरी गेल्यावर सांगेल तुम्हाला प्रॉपर, का अजून टाईमच भेटला नाही प्रॉपर बोलायला. सो थोडा वार्तालाप करू. कधी पण याची हे नाव साफ ठेवलं पाहिजे, याची इज्जत ठेवली पाहिजे, इज्जत. गर सको हम हिंदू. एकदम प्रॉपर पुसतो ना. आता निघालोय, आता मी घरी चाललोय. आता हे खराब दिसलं मग जरा पुसून घेतो, भाऊला सांगतो ना. सो गाईज आता आलेलो जस्ट घरी. अँड खूप काम, आज कामच सुधारत नाही माझे. हे बघा, हे सगळं फाईल्स, लॅपटॉप वगैरे, बिलं वगैरे, सगळे बिलं, लाईट बिल्स वगैरे गाड्यांचे, ते सगळं टोटल आज क्लिअर करून टाकणार आहे. नंतर आपल्याला इश्यू नको काही. सो तर सीन असा झाला का आपला वॉबलिंगचा इश्यू होता आपल्या बाईकला. तो इश्यू असल्यामुळे वॉबलिंगच्या इश्यूमुळे आपण 60च्या पुढं गेली का त्या स्पीड नंतर पूर्ण हँडल व्हायब्रेट करायचं आपलं. सो त्याच्यामुळं व्हायब्रेशन नाही, वॉबलिंगच. मी टाकेल तिथं तसं वॉबलिंगचं काय इश्यू यायचा तो. सो असा इश्यू यायचा मला, त्याच्यामुळं मग सगळं चेंज केलं नाही का, आपली स्टेरिंग कोन वगैरे सगळं, बेरिंग सगळं चेंज केलं, पण तरी नाही रिझॉल्व झाला. शेवटी फायनल आज मी टायर चेंज केला फ्रंट. सो ही सगळी कहाणी त्या टायर चेंज करण्याची. अँड बॅक टायर अवेलेबल नव्हता, सो 1-2 दिवसात होईल अवेलेबल, मग तो पण टाकू आपण. सो असा सीन झालेला आजचा सगळा. अँड आता हे सरा बिल आणि ते करतो मी. आपलं टायरचं बिल दाखवतो तुम्हाला. सो हे बघा, 42,450 एवढी आपल्या गाडीचे किलोमीटर झाले. आणि त्या किलोमीटरला आपण फ्रंट टायर चेंज केला आहे. कॉस्टिंग त्याची आहे 1,650. नावांदरकडे टाकलेलं आपण, संगमनेरचं आहे. अँड पहिल्यापासून आपल्या टोटल गाड्यांचे टायर्स तिथंच असतात पूर्ण फॅमिलीत. सो त्याच्यामुळे तिथे टाकलेला. अँड अपोलो टाकलेला आहे मी 9090 R17 फ्रंटचा आपली, आणि रिअरची आहे 14060 R17. चला आता लॅपटॉप टॅलीवेली करायचे, खूप काय काय. हे बघा आपला TV असेल ते, खूप कामं आहेत. उरकतो आता मी. ओके.